या लुकसाठी काय विशेष मेहनत घेता येते आणि किती वेळ लागते साधारण? तयार व्हायला वेळ नाही लागत आहे. विशेष मेहनत म्हणजे थोडंसं मला टोन सापडायला जरा वेळ लागला. थोडंसं डार्कन स्किन करायची होती आणि थोडीशी रापलेला असा चेहरा आहे. हो. खूप थकलेली भागलेली ती आहे. तर त्याच्यासाठी थोडासा वेळ लागला ते सापडेपर्यंत. मला असं वाटतं दुसऱ्या एक एपिसोडपासून जरा सापडलेलं आहे ते. हो, पण मामांनी अजून प्रोमो पाहिल्यावर काही रिॲक्शन अजून दिल्यात की नाही? नाही सांगितलं ना, ते माझे सर्वात मोठे क्रिटिक आहेत आणि त्यांनी सांगितलं जर भाषेवर काम कर असं म्हणाले नक्कीच. हो, पण आता जसं आम्ही बघतोय की या मालिकेत तुम्ही खूप स्ट्रगल करताना दिसते आणि मला असं वाटतं खऱ्या आयुष्यातील काही महिला ही मालिका फार रिलेट करतील. त्या महिलांना काय सांगाल? नक्कीच. कारण काय आहे माहिती आहे का, मला असं वाटतं टेलिव्हिजन हा लेखकाचं माध्यम आहे आणि तेजस घाडगे आमचे लेखक आहे, ते ह्याच प्रांतातले आहेत. त्यांनी इतके सुंदर संवाद लिहिले आहेत, इतके सहज असे लिहिलेले आहेत. घरातल्या अगदी छोट्या मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला त्याची करमणूक होईल, त्याच्यासाठी काहीतरी आवडीचं असेल असं आमच्या मालिकेत आहे. अगदीच, पण मला असं वाटतं निवेदिता मॅम तुम्हाला आता आईची भूमिका फार जवळची झाली, कारण या आधीच्या मालिकेत आम्ही पाहिलं तर ही भूमिका आता साकारणं खूप जवळचं वाटते. हो, प्रॉबेबली मला आवडेल काहीतरी असं निगेटिव्ह वगैरे करायला, पण मला कोणी देतच नाही. नाही, तेही येतील. पण कृष्णा ही जी भूमिका मला करायला मिळाली आहे त्याच्याबद्दल खरंच मी झी मराठीची आभारी आहे. एक तर खूप वर्षांनी मी अगबाई सासूबाई नंतर परत झी मराठीवरती काम करते. अगबाई सासूबाई माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची मालिका होती आणि तशीच ही कृष्णाई पण असेल असं ही माझी खात्री आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.